आज आहे वटपौर्णिमा आणि त्यानिमित्त आपण बनवणार आहोत वटपौर्णिमा स्पेशल थाळी। तर सुरू करूयात आजच्या आपल्या स्पेशल थाळीला। तरी आपण वरण बनवणार आहोत। वरणासाठी मी इथे कुकरमध्ये लसूण टाकलेला आहे, त्यासोबत कढीपत्त्याची पानं, राई, जिरं, अर्धा तास आधी भिजत ठेवलेली, त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे अर्धा, घालून घ्यायचं आहे कुकरमध्ये। पाणी घालायचं आहे आपल्याला आवश्यकतेनुसार, चवीनुसार मीठ, हळद, मिक्स करायचं आहे व्यवस्थित। झाकण लावायचं आहे आणि स्लो गॅसवरती याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आता आपण भात शिजून घेऊया। इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ, डाळ झालेली आपली, बघूया झालेलं आहे आपली शिट्ट्या 2। वाफ काढून घेऊयात, उघडून बघूया। हे का तयार आहे आपलं वरण। आता आपण रवीने याला घोटून घेऊया व्यवस्थित। आपण याला या हंडीमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। कोथिंबीर घालायची आहे। हे आता आपण साईडला ठेवून देऊया। राईस आपला झालेला आहे। आता आपण मेथीची भाजी बनवून घेऊया। इथे मी कांदा घेतलेला आहे चिरून, एक मोठा, मीठ घालायचं आहे चवीनुसार। कांद्यामध्ये यासाठी घालायचं आहे की कांदा लवकर शिजला जातो। मिरची आणि लसणाचा ठेचा टाकूया याच्यामध्ये। फ्राय करायचं आहे व्यवस्थित, कच्चापणा पूर्ण जाईपर्यंत। हे परतवून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी घालून घेऊया। मिक्स करायची आहे पूर्ण व्यवस्थित। मिक्स करून झालेली आहे। आता आपण याला वाफेवरच शिजवून घेणार आहोत। भाजीत आता आपण 2 चमचे कूट घालूया शेंगदाण्याचा, मिक्स करूया व्यवस्थित। ही भाजी जी आहे आता आपण काढून घेऊयात एका बाउलमध्ये। आपण जिरा आलू बनवणार आहोत, तर तेल मी गरम करायला ठेवलंय। त्यात सगळ्यात आधी जिरं, कढीपत्ता, शिजवलेले बटाटे आणि हे काही मसाले, चवीनुसार मीठ, हळद, घरगुती मसाला, धने जिरे पूड, मिरची पावडर, गरम मसाला। मिक्स करायचं आहे व्यवस्थित। कस्तुरी मेथी घालायची आहे थोडीशी क्रश करून। मिक्स करायचं आहे व्यवस्थित। कोथिंबीर घालायची आहे भरपूर। मिक्स करायचं परत एकदा। हे झालेलं आहे आपलं। आता आपण याला साईडला ठेवून देऊया। आता आपण खीर बनवून घेऊयात। सगळ्यात आधी आपण तूप घालून घेऊयात टोपामध्ये। त्यात आता आपण ही भाजलेली शेवई घालूया।
ही शेवई तुम्हाला कुठच्याही किराणा स्टोअरवरती इझिली मिळून जाईल. तुपामध्ये छान तिला परतून घ्यायची आपल्याला खरपूस. ही फ्राय करून झालेली आहे. आता आपण त्याच्यात काजू, बदाम, चारोळी, मनुके हे सगळं घालून घेऊयात आणि ते सुद्धा आपण एकदा परतवून घेऊयात. आता आपण हे साईडला ठेवूयात. इथे मी दूध आधीच गरम करून घेतलं होतं. आता त्यात आपण साखर 1 वाटी आणि त्यामध्ये 4 ते 5 हिरवी वेलची घालून मी दळून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात व्यवस्थित. आता त्यात आपण हे जे भाजून घेतलेलं मिश्रण होतं ते घालून घेऊयात. मिक्स करायचं आहे. आणि याला 5 ते 7 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे याची छान अशी. इथे आपली खीर तयार झालेली आहे. आता आपण थाळी तयार करून घेऊयात. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.